तारीख 4 मार्च 2025 धनंजय मुंडेंनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा। सगळ्या न्यूज चॅनलवर ही बातमी सारखी फ्लॅश होत होती। संतोष देशमुख हत्या प्रकरण किंवा ह्या हत्येला कारणीभूत ठरलेलं आवादा कंपनीचं खंडणी प्रकरण, या दोन्ही प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर आरोप झाले आणि होय नाही म्हणता म्हणता मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। यामुळे परळीसह संपूर्ण बीड जिल्ह्यात असलेल्या धनंजय मुंडेंच्या वर्चस्वालाच मोठा सुरुंग लागल्याच्या चर्चा झाल्या। मग धनंजय मुंडेंना संतोष देशमुख हत्या प्रकरणात सह आरोपी करण्याची मागणीही करण्यात आली। त्यामुळे मुंडेंच्या राजकीय भविष्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं। पण मुंडेंनी दिलेला राजीनामा आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडींमुळे मुंडेंवर आरोप करणारेच आता गोत्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे। बीडमध्ये मुंडेंच्या राजकीय अस्तित्वाला धक्का देणाऱ्या सुरेश धसांपासून ते संदीप क्षीरसागरांपर्यंत सगळ्यांची जुनी प्रकरणं आता समोर यायला लागली आहेत। तर मुंडेंचे चुलत बंधू अजय मुंडेंनीही माध्यमांसमोर धसांचे आरोप खोडून काढत मुंडे कुटुंब धनंजय मुंडेंच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं सांगितलंय। त्यामुळं आरोप झाले, मंत्रिपद गेलं, तरीही धनंजय मुंडे पुन्हा ऍक्टिव्ह झालेत का असं आता बोललं जात आहे। असं बोलण्यामागची नेमकी कारणं काय, धनंजय मुंडे खरंच ऍक्टिव्ह झालेत का, तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। धनंजय मुंडे ऍक्टिव्ह झालेत अशा चर्चा होण्यामागचं पहिलं कारण म्हणजे आरोप करणाऱ्यांवरच होणारे आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं आणि या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव घेतलं जाऊ लागलं। प्रति धनंजय मुंडे, मुंडेंची सावली असं सांगत मुंडे आणि वाल्मिक कराड कनेक्शन महाराष्ट्रासमोर आणलं ते आमदार सुरेश धस, प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांनी। आकाचा आका म्हणत धसांनी मुंडेंना टार्गेट केलं, तर शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराडला मुंडेंचं संरक्षण असल्याचा आरोप केला। इतकंच नाही, तर अजित पवारांच्याच राष्ट्रवादीचे नेते आमदार प्रकाश सोळंकेंनीही मुंडेंवर निशाणा साधला। मुंडेंकडे सातत्यानं बीडचं पालकमंत्रीपद असल्यामुळं बीडची वाट लागली। वाल्मिक कराड मुंडेंमुळेच मोठा झाला, त्यामुळे मुंडेंकडे बीडचं पालकमंत्रीपद देऊ नका अशी थेट मागणी प्रकाश सोळंकेंनी अजित पवारांकडे केली होती। आता सोळंके मुंडेंच्याच पक्षातले, धस भाजपचे, म्हणजेच महायुतीत मुंडेंच्या सोबत असलेले नेते। मुंडेंना बाजूला करून आतापर्यंत कधीही न मिळालेली बीडमधली राजकीय स्पेस मिळवण्यासाठीच या दोन्ही नेत्यांनी मुंडेंना रडारवर घेतल्याच्या चर्चा झाल्या। मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर त्यांना ही स्पेस घेण्याची संधी होती, पण मुंडेंनी राजीनामा दिला आणि लगेचच सतीश उर्फ खोक्या भोसलेनं केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला। त्याची पैशांची बंडल उधळतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला। तेव्हा खोक्या भोसले म्हणजे धसांचा खंदा कार्यकर्ता, तो धसांना बॉस मानतो। त्याचे धसांसोबत अनेक फोटो आहेत। धसांनी खोक्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना 100% आशीर्वाद म्हटल्याची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली। त्यामुळं सुरेश धस हे खोक्याचे आका असल्याच्या चर्चा व्हायला सुरुवात झाली। खोक्याच्या आरोपांमध्ये धसांनाही सहआरोपी करण्यासाठी बीडमध्ये जनआक्रोश मोर्चाही काढण्यात आला। त्यामुळं धसांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या। त्यानंतर शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचीही तहसीलदारांना धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप नुकतीच व्हायरल झाली। त्यावर स्पष्टीकरण देताना ही क्लिप 1.5 वर्षांपूर्वीची आहे, मग ही क्लिप आत्ताच का समोर आली असा सवाल संदीप क्षीरसागरांनी केला। दुसऱ्या प्रकरणावरून फोकस हटवण्यासाठी असे विषय हाती घेतले जात असल्याचंही संदीप क्षीरसागर म्हणाले। तर अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचा कार्यकर्ता सुशील सोळंकेकडून झालेल्या मारहाणीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला। तसंच मी 10 ते 12 कोटी रुपये खर्च करून निवडून आलो असं सोळंके एका भाषणात म्हणाले आणि हा व्हिडिओही समोर आला। त्यामुळं सोळंकेंनी निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त पैसे खर्च केल्यानं निवडणूक आयोगानं याची दखल घ्यायची मागणी विरोधकांनी केली आणि यामुळं सोळंकेही अडचणीत आले। यावर माध्यमांशी बोलताना सोळंकेंनी आपण कोटी चुकून बोलल्याचं स्पष्ट केलं। तसंच मारहाणीच्या प्रकरणावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं। पण धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांची 2-2, 3-3 वर्ष जुनी प्रकरणं उकरून काढली जात असल्याचंही प्रकाश सोळंकेंनी यावेळी म्हटलं। एकंदरीतच धनंजय मुंडेंवर आरोप करण्यात आघाडीवर असलेल्या नेत्यांना अडचणीत आणणाऱ्या व्हिडिओंचं हे टायमिंग आणि मुंडेंच्या राजीनाम्यामुळे हे होत असल्याचे या नेत्यांनी केलेले आरोप, यामुळे धनंजय मुंडे ऍक्टिव्ह झाल्याची चर्चा होते। मुंडे ऍक्टिव्ह झाल्याची चर्चा होण्यामागचं दुसरं कारण म्हणजे अजय मुंडेंनी धसांवर केलेले आरोप। काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुरेश धसांनी मुंडेंवर आरोप करताना त्यांच्या घरात गृहकलह असल्याचं सांगितलं होतं। मुंडे वाल्मिक कराडच्या आहारी गेले होते,
त्यामुळं घरातल्यांचंही त्यांनी चालून दिलं नाही. यामुळं त्यांचे चुलत भाऊ त्यांच्या सौभाग्यवतीही त्यांच्यावर नाराज झाल्या असतील. मुंडेंची आई 1.5 वर्षांपासून नाथळ्याला राहायला गेल्या, त्या अजून परत आल्याच नाहीत असं धसांनी म्हटलं होतं. धसांचे हे आरोप खोडून काढण्यासाठी मुंडेंचे चुलत बंधू अजय मुंडे स्वतः मैदानात उतरले. त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत धसांवरच निशाणा साधला. मुंडे कुटुंबीय धनंजय मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आम्ही कोणीही त्यांच्यावर नाराज नाही असं अजय मुंडेंनी स्पष्ट केलं. आमच्या बाई म्हणजेच धनंजय मुंडेंच्या आई परळीला राहत होत्या. परळीतील निवासस्थानाचं रिनोव्हेशनचं काम धनंजय मुंडेंनी हाती घेतलंय. गावाकडं घर असल्यानं बाईंनी गावाकडं राहायची इच्छा व्यक्त केली. धनंजय मुंडेही परळीला आले तरी ते आईकडेच राहतात. पण सध्या सनसनाटी आरोप करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा आहे या हेतूनं आम्ही शांत आहोत, पण आता कौटुंबिक आरोप केले जात आहेत. हे किती सहन करायचं? ज्याला काही तथ्य नाही ते आम्ही ऐकून घेणार नाही असंही अजय मुंडेंनी सांगितलं. तसंच यावेळी अजय मुंडेंनी धसांवरही निशाणा साधला. सुरेश धस किती धुतल्या तांदळाचे आहेत हे माहितीये. सुरेश धसांना खोक्या प्रकरणात सह आरोपी केलं पाहिजे असाही हल्लाबोल अजय मुंडेंनी पत्रकार परिषदेत केला. त्यामुळं धसांनी केलेले आरोप खोडून काढत धनंजय मुंडेंच्या पाठीशी अख्खं कुटुंब असल्याचं सांगण्यासाठी मुंडेंचे चुलत भाऊही आता मैदानात उतरले. यामुळं आपल्या मागे असलेली ताकद दाखवून देत धनंजय मुंडे ऍक्टिव्ह झाल्याची चर्चा होते. धनंजय मुंडे ऍक्टिव्ह झालेत असं म्हणण्यामागचं तिसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे थेट मुंडेंनी धसांना दिलेला इशारा. ज्याप्रमाणे कुटुंब कलहाच्या विधानावरून अजय मुंडेंनी धसांना सुनावलं, तसंच धनंजय मुंडेंनीही धसांना सोशल मीडियावर पोस्ट करून थेट इशारा दिला होता. परळी वैजनाथ शहरातील पंढरी या माझ्या निवासस्थानाचं नूतनीकरणाचं काम हाती घ्यायचं असल्यानं मी, माझी आई आणि कुटुंबीय गेल्या काही महिन्यांपासून आमच्या नाथरा या जन्मगावात असलेल्या शेतातील घरात स्थलांतरित झालो आहोत. इथंच राहतोय. ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. ज्यांनी आरोप केले त्यांनीच याआधी एका मुलाखतीत मी शेतातील घरात राहतो असं सांगितलं होतं. मात्र त्यांनी मुलाखतीत फक्त माझी आई राहते असं सांगितलं आणि खोटे नाटे आरोप केले. माझे चुलत भाऊ हे प्रत्येक निर्णयात माझ्या सोबतीनं भक्कमपणे उभे असतात हेही सगळ्यांना माहिती आहे. मात्र त्या बाबतीतही चुकीचे आरोप केले गेले. मागील काही महिन्यांपासून माझ्यावर सातत्यानं आरोप केले जात आहेत. मात्र आता कदाचित आणखी काही खोटे आरोप करायला शिल्लक नसावेत म्हणून काही जण माझ्या कुटुंबावर सुद्धा असे खोटारडे आरोप करून घृणास्पद राजकारण साधतायत. माझा आजार आणि आरोग्यावर व्यंग आणि निंदा केली गेली, शंका निर्माण केल्या गेल्या, तेही मी सहन केलं. मात्र माझ्या जन्मदात्या आईवर असे खोटे आरोप करण्याची हिंमत कोणी करत असेल तर हे स्वीकारणं आणि गप्प राहणं अशक्य आहे असा थेट इशाराच धनंजय मुंडेंनी आपल्या पोस्टमधून धसांचं नाव न घेता दिला होता. त्यामुळं संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्यानं आरोप होत असताना, यामुळं मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला असतानाही यावर कोणतंही भाष्य न करणाऱ्या मुंडेंनी मौन सोडत इशारा दिला. यातून आपल्या शांततेला कोणीही दुबळेपणा समजू नका असाच मेसेज देण्याचा मुंडेंनी प्रयत्न केल्याच्या चर्चा आहेत. याच कारणांमुळे धनंजय मुंडे सध्या चांगलेच ऍक्टिव्ह झाल्याची चर्चा होते. तुम्हाला याबाबत काय वाटतं? धनंजय मुंडे खरंच ऍक्टिव्ह झालेत का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.